पुणे शहर आणि पुणे शहरातली वाहतूक कोंडी हा नेहमी चर्चेचा विषय ठरतोय आणि त्यावरच उपाययोजना म्हणून अनेक अधिकाऱ्यांकडून पोलीस आयुक्त असतील, पोलीस उपायुक्त असतील, महानगरपालिकेचे अधिकारी असतील यासाठी शहरातील अनेक भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना ज्या आहेत त्या करण्यात येत आहेत। शहरात जे ट्रॅफिक स्पॉट आहेत तिथं अनेक उपाययोजना ज्या आहेत त्या आता राबवण्यात येणार आहेत। अनेक नवे नियम वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेले आहेत आणि त्या अनुषंगानेच पुणे शहरात उद्यापासून शहरातल्या मुख्य भागांमध्ये वाहतूक जी आहे जड वाहनांना वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे। यासह विद्यापीठ चौक जो ट्रॅफिकचा हॉटस्पॉट ठरतोय, खरं तर पुणे विद्यापीठात चौकातून दररोज 20 लाखांच्या वर वाहनं पास होतात आणि तिथं मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। यासह वाघोली असेल किंवा इतर मोठे चौक असतील आणि मुख्य रस्ते असतील तिथली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक उपाययोजना खरं तर महापालिका आणि पोलिसांच्या एकत्रित बैठकीत करण्यात आलेल्या आहेत। याच अनुषंगाने आपल्यासोबत पुणे शहराचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे सर आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की आता वाहतूक कोंडीवरती काय उपाययोजना खरं तर करण्यात आलेल्या आहेत, कुठले नवे नियम पुणेकरांसाठी लागू असणार आहेत। सर, पहिला जो नियम आहे त्यावर योग्य उद्यापासून जड वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे, जी वाहनं बाहेरून येतात, काय नेमकं असणार आहे, काय त्याचा निर्णय आहे? पुणे शहरामध्ये सध्याची वाहतूक कोंडी पाहता एक काही उपाययोजना करण्याची आवश्यकता होती। माननीय CP सरांनी गेल्या आठवड्यामध्ये त्यामध्ये पुणे शहरातली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या होत्या। त्या अनुषंगाने आपण शनिवारी 2 नोटिफिकेशन जारी केलेले आहेत। पहिलं नोटिफिकेशन आहे ते जड वाहतुकी संदर्भात आहे। पुणे सोलापूर रस्ता आणि पुणे नगर रस्ता या मार्गावरून येणारी जी जड वाहनं होती जी मुंबईला जातात ती पुणे शहरातून जात असतात आणि त्याच्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी पुणे शहरामध्ये होत असते। तर या वाहनांकरता काही नियम करणं आवश्यक होतं, म्हणून आम्ही या नोटिफिकेशनद्वारे जी जड वाहनं आहेत, ज्याला आपण कंटेनर्स, ट्रेलर्स आणि आर्टिक्युलेटेड वाहनं आहेत, त्यांच्यासाठी 24 तासाकरता पुणे शहरात येण्यासाठी बंदी केलेली आहे। ही जी वाहनं आहेत ती वाहने जर सोलापूरवरून येणार असतील तर त्यांनी थेऊर फाट्यावरून राईट टर्न करून लोणीकंद मार्गे शिक्रापूरला जावं आणि शिक्रापूरवरून चाकण मार्गे त्यांनी मुंबईला जावं आणि तसंच नगरवरून येणाऱ्या ज्या वाहनांनी शिक्रापूर मार्गे चाकणला जाऊन पुढे मुंबईला जावं अशा पद्धतीने हे आम्ही नोटिफिकेशन केलेलं आहे आणि आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की या नोटिफिकेशनचं आपण पालन करावं। असं दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, शहरात अनेक हॉटस्पॉट आपण केलेले आहेत, जसं विद्यापीठ चौक आहे जिथं आपण सध्या आहोत। याच विद्यापीठ चौकात मोठी वाहतूक कोंडी सकाळ संध्याकाळी नेहमी होत असते, त्या उपाययोजना काय आहेत आणि इतर हॉटस्पॉटवरती पुणे पोलीस नेमकं काय करणार आहेत या संदर्भात काय निर्णय घेण्यात आलाय? अगदी बरोबर आहे। तुम्हाला दिसेल की पुणे विद्यापीठ चौकामध्ये आता जे मेट्रोचं काम सुरू आहे त्याचे जे पिलर्सचं काम सुरू आहे त्याच्यामुळं प्रचंड प्रमाणात बॉटलनेक झालेला आहे आणि त्याच्यामुळं वाहतुकीचं कंजेशन, ट्रॅफिकचं कंजेशन होत आहे। तर त्याच्यामुळे काही उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत। त्या उपाययोजना अशा आहेत की सेनापती बापट चौकामध्ये एका पिलरचं काम चालू असल्याने तिथून जो राईट टर्न आहे तो राईट टर्न घेण्यासाठी नागरिकांना अडथळे निर्माण होत आहेत आणि त्याच्यामुळे तिथं बॉटलनेक तयार होऊन त्याची जी टेल आहे ती विद्यापीठ चौकापर्यंत येते आणि त्याच्यामुळे विद्यापीठ चौकामध्ये पुन्हा कंजेशन होत आहे। त्याच्यामुळं सदर ठिकाणावरून आपण राईट टर्न बंद केलेला आहे आणि त्याला पुढे 200 मीटरवर आपण कॉस्मॉस बँकेच्या समोरून यू टर्न दिलेला आहे आणि यू टर्न घेऊन नागरिक पुन्हा SB रोडला जाऊ शकतील अशा पद्धतीची आपण नवीन उपाययोजना केलेली आहे। उपाययोजना तुम्ही या विद्यापीठ चौकात केल्यात, पण इतर जे हॉटस्पॉट आहेत शहरातले जे मुख्य रस्ते आहेत त्यासाठी काही नवीन नियम येणार आहेत का? अगदी बरोबर आहे। आम्ही विद्यापीठ चौकाच्या अगोदर एक नोटिफिकेशन वाघोली चौकाकरता प्रसिद्ध केलं होतं। त्याच्यामध्ये वाघोली चौकामध्ये आणि वाघोली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर डंपर, मिक्सर, रोलर्स अशा पद्धतीची वाहनं पीक आवर्सला येत असल्याने मोठ्या प्रमाणावर कोंडी होत होती। आम्ही त्या नोटिफिकेशनद्वारे त्या ठिकाणी
सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 10 अशा पद्धतीने नोटिफिकेशन करून सदर ठिकाणी या डंपर्स आणि मिक्सर्स यांना बंदी केली होती आणि एकंदरीतच तिथे मोठ्या प्रमाणावर डिकंजेशन झालेलं आहे आणि तेथील वाहतुकीमध्ये सुधारणा झालेली आहे अशा नागरिकांनी आमच्याकडे प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अशाच प्रकारे इतर चौकातही त्या ठिकाणी ज्या अडचणी आहेत त्या पाहून त्याच्यावर उपाययोजना केल्या जातील. एक शेवटचा प्रश्न सर, खरं तर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही कठोर नियमावली तुम्ही तयार करणार आहात का महापालिकेसोबत? अगदी बरोबर आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नक्कीच कठोर उपाययोजना तयार करण्यात येत आहेत आणि त्या उपाययोजना तयार झाल्यानंतर आपल्याला नक्कीच याबाबत माहिती देण्यात येईल. थँक्यू सर. खरं तर पुणे पोलीस उपायुक्त होते शशिकांत बोराटे आपल्यासोबत. अनेक नियम पुण्यातल्या वाहतूक कोंडीवरती लक्षात घेत, पुण्यातली जी वाहतूक कोंडी आहे ती लक्षात घेत करण्यात आलेले आहेत. त्यातला महत्त्वाचा निर्णय म्हणजे शहरात चारी बाजूने येणाऱ्या जड वाहनांना उद्यापासून पूर्णपणे बंदी असणार आहे. सातारा, सोलापूर, नगर आणि पिंपरी चिंचवड इकडून येणाऱ्या वाहनांना, जड वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करायचा आहे. त्यासह विद्यापीठात जिथं दररोज 18 लाखापेक्षा अधिक 20 लाखाच्या आसपास ट्रॅफिक कंजेक्शन आहे तिथं अनेक नियम लावण्यात येणार आहेत आणि इतर मुख्य रस्त्यावरील नवीन नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं शशिकांत बोराटे जे पोलीस उपायुक्त आहेत त्यांनी सांगितलंय. कॅमेरापासून तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.